नमस्कार पब्लिक, तर माझ्या चॅनलवर तुमच्या हृदयापासून स्वागत. तर तुम्ही आज बघू शकता आम्ही पाईप नेत आहोत. सो आमची मोटर आणलेली आहे. तुम्ही बघू शकता सध्या आमचं सामान येत आहे, मारतोल पकड सगळं. सर कसं काय आणले आपण मोटर इकडं? आता 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे. हां आणि या दुष्काळामुळं वाटलं की आता काय पाणी पडत नाही. हां आता पंजाब डकन की काय त्याचं ना तोडकर हे दोघं जण म्हणले 23 तारखेच्या पुढे, पण आपल्याला काय नाही त्याच्यावर भरोसा. हां कारण की विदेशातल्या हवामान तज्ज्ञांना सुद्धा सांगितलं की पाणी काय पडणार नाही. बरोबर म्हणलं आता वाळू देण्यापेक्षा आपला एक बोर होता रिकामा हां आणि आमच्या दादाची मोटर होती रिकामी, उमा दादाची. त्याची मोटर रिकामी होती, आपला एक बोर एक रिकामा होता. हां म्हणलं टाकू तर आपला ऊस भिजून घेऊ. तसे बोर 4-5 रिकामे त्याला काय काम लागन. हां आलनीनं संकट रविवारची सुट्टी तुम्हाला पण सुट्टी ना आपले हे अमोल सर, आम्हाला सुट्टी आहे आज. तुम्हाला सुट्टी आहे. आणि तिकडे आपले युवा शेतकरी ते युवा शेतकरी तेजस भाई लोक ऑन ड्युटी 24 तास असते त्याचं. 24 तास सेवा त्याची. 24 तास सेवा. आणि हे आपले इकडं महेश भाया महेश भाई त्याची सध्या हे चालू तयारी चालू आहे पूर्ण तयारी चालू आहे का? आणि आपल्या इकडं पिकअप वाले भाया अविनाश भाया भांडण लागले अबुधाबीचं डायरेक्ट. आता ते नीटच्या परीक्षेचे विद्यार्थी सोडायचे जाणार आहे आता उद्याच्याला. उद्याच्याला का? नीटच्या पोराला सोडायला. नीटच्या भरायला का? बरं बरं, ठीक आहे ठीक. तसं सोडलं आपल्या पब्लिकला बोर पैसे आणि निघालो मी शेताच्या दिशेने. कारण की काल पेरलं होतं आणि पावसाची वाट बघून बघून काल घेतलं पेरून. आणि आपल्या बोरला पाणी आहे, पण तेवढं पण समजा कमी नाही आणि जास्त नाही. समजा भिजणं होतं आहे, त्याच्यामुळं काल तुषार लावलं होतं, काल निम्मे भिजलं आणि आज निम्म्याला लावायचं आहे पाणी. तर चला मग आपण निघू. एवढ्या जाऊ लागलो, पण आला गौरव भैयाच न्यायला. गौरव भैयाला म्हणलं येतो मी पायानं, पण नाही म्हणला थांब मी येतो गाडीवर लगेच. तर आपण जाऊ आता शेताकडे. सोडला आता आपल्या गौरवला, तर आपण जाऊ आता शेताकडे. तर तू कुठं चालला गौरव? मी आता पायी घालायचं आहे. हां चालते ये मग. हो. तर आता आलोत आमच्या शेतीमध्ये. तर जे एक पाटा होता रात्रभर आम्ही लावलेला ते भिजवणं झालेलं आहे. तर दुसऱ्या पाट्याला आता तुषार जोडणं झालेले आहेत. तर इथं आम्ही सरकारी दवाखान्यातलं मेगासीट पेरलेलं आहे गायींसाठी. तर खूप चांगलं आहे मेगासीट. जवळपास हे 2.5 ते 3 महिन्यामध्ये खायला येतं आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही पलीकडे आताच तुषार आलेत, कारण की आमच्या गावाकडची जी लाईट आहे तर ती 10 वाजता लाईट येते. तर शुगर ग्रेज महाबीज अडवांटा कंपनीचं महाबीज आहे हे. खूप चांगल्या प्रकारे, कारण की आम्ही जे पहिल्यांदा पेरलं होतं तर खूप चांगल्या प्रकारे वाढलं होतं. जे तुमचा जनावरांचा पशु दवाखाना आहे तर त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला हे पुडा 20 रुपयालाच भेटेल. आणि बाहेर जर गेलं तर याची किंमत आहे बघा 375. तर अर्धा किलोचं जे पुडा आहे हे महाबीजचा अडवांटा कंपनीचा खूप चांगला आहे. जवळपास समजा 4चा फॅट येतो ह्या गवताने आणि 8चा एसएनएफ येतो. खूप चांगल्या प्रकारे आहे. काल सांच्या पारी आम्ही पेरलेला आहे. आमचे तुषार पण लागलेले आहेत. बी निघाल्यानंतर 4 दिवसाला याला पाणी द्यावं लागतं. खूप लवकर येतं आणि छान पण आहे. जनावरांसाठी खूप चांगलं आहे खाण्यासाठी. हे जे आहे ते आम्ही याला मळा म्हणतो. आमच्या मळ्यामध्ये शेडसुद्धा आहे इकडं. आणि हे आमच्या मळ्यातला महादेव आहे. खरं तर वाटते मला, कारण की जे आपल्या गाई म्हशी असो लवकर गाभा न जाण्याचं कारण म्हणजे की आपल्या ज्या शेतीमध्ये सध्या आता बघितलं तर आपण 100% केमिकल झाली आहे. कारण की जी पहिली आपली शेती होती तर ती सगळी समजा गांडूळ खतावर होती.
तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या गाई म्हशी असो पटकन गाभा जाणत. आणि मला तर वाटतं की आपण वरचीवर सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. आणि सध्या 100%च सेंद्रिय होणार नाही, कारण की आता पहिलेच आपली जी शेती आहे ते 100%च केमिकलवर झालेली आहे. तर 50% सेंद्रिय आणि 50% केमिकल करून आपल्याला 100% सेंद्रियवरच आणावं लागेल. कारण की गाईलाच भेटणारे जे घटक आहेत तेच भेटत नाहीत. फॉस्फरस असो, कॅल्शियम असो, असे जे अन्य घटक भेटणे गेल्यावर आपल्यालाच घटक भेटणार. त्याच्यामुळे माणूस वरचीवर आजारी होत चालला आहे. तर माझं एकच मत आहे की आपण केमिकल सोडून वरचीवर गांडूळ खताकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की आता बघायला गेलं तर आपण शेतीमध्ये आपला जे आपण मित्र म्हणतो गांडूळ, शेतकऱ्यांचा मेन मित्र म्हणजे गांडूळ. जे गांडूळच आपल्या मातीमध्ये बघायला भेटणं चालू आहे दूर दूर तक. तर माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळावं. कारण की जे माणूस पहिले 100 ते 110 वर्ष जगत होता तर ते आता 60 ते 70 वर्षच जगायला आहे. कारण की हे सगळं व्हायले केमिकलमुळं. तुम्ही पण सेंद्रिय शेतीकडे वळा, कारण की जे आपलं सगळं जीवन आहे तर ते शेतीवर आहे. आणि सगळं आपलं आता सध्या तुषार लागलेले आहेत, त्याच्यामुळं काही अडचण नाही. कारण की आता आपण 5 वाजेस्तोवर तुषार काढणार नाही. तर आपले अंकलसुद्धा आलेले आहेत शेताकडे, आपण जाऊ त्यांच्याकडे. तर आलोत आता अंकलपाशी. तर शेतकऱ्याचा दुसरा साथीदार म्हणजे बैल. तर अंकल लय बेजार व्हायली तुम्ही. काय करा मग, आता पाऊस पीस काय पडन झाले, हा काय झालं. पाळी घालायली. आधी काय तिरी रुटर आधी बेड मारलं होतं, बेड मारलं होतं का? तिरी करून. तिरी करून. बरं 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 बरं. तुम्ही बघू शकता अंकल खूप बेजार व्हायले. तर कारण की आधी तिरी केलती, नंतर रुटर केलं, नंतर समजा बेड मारले, तर तरी सुद्धा आता पाण्याचा पत्ता नाही. पाऊस जग सारे थे थांबली वाटते, भोवताली तरी चांदणी दाटते. मर्म बंधातल्या ह्या श्री बरसता, ऊन वाटे तले सावली भासते. उघडे थेंब सध्या उन्हामध्ये राबणारा म्हणजे तो आहे शेतकरी. तर अंकलला केलं बाय बाय. अंकलला म्हणलं सोड द्या तुमची पाळी हाणं. आणि आपले तुषार पण सुद्धा आता खूप छान प्रकारे चालत आहेत. तर धन्यवाद माझा ब्लॉग बघण्यासाठी. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.